इकडे लोणावळा खंडाळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना भूस्खलनाची घटना घडली आहे। लोणावळ्यातील नॉर्थ पॉइंट आणि 360 रिसॉर्ट परिसरात दरड कोसळल्याची घटना समोर आली असून घटनास्थळी बचाव पथकं दाखल झाली आहे। या प्राथमिक माहितीनुसार 2 व्यक्ती दरडीखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। त्याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळते। पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहेत। सागर शिंदे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। सागर, मोठी बातमी आहे। या भूस्खलनात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 जण अडकल्याची भीती आहे। हा आकडा वाढू शकतो का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि रेस्क्यू टीमचं काम कसं सुरू आहे? सागर, या ठिकाणी लोणावळा खंडाळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असताना भूस्खलनाची घटना ही घडली आहे आणि लोणावळ्यातील नॉर्थ पॉइंट आणि 360 रिसॉर्ट या परिसरात दरड कोसळल्याची घटना समोर आलेली आहे। मात्र याच घटनास्थळी बचाव पथक देखील दाखल झालेले आहे। प्राथमिक माहितीनुसार 2 व्यक्ती त्या अडकल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र याच्यामध्ये नक्की किती जण अडकले असतील याचा शोध देखील पथक घेत आहे। मात्र वेळेवर पथक त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे त्याचा शोध आता घेण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तसेच पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल, आपत्कालीन लोणावळा नगर परिषदेची यंत्रणा असेल, ही घटनास्थळी आता कार्यरत असल्याचं दिसून येत आहे। या सगळ्या संदर्भात महत्त्वाची जी बातमी मिळते की 2 जण अडकले आहेत, त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला का किंवा त्यांच्या बचावासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे का? हो, नक्कीच त्यांच्या बचावासाठी यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे। लोणावळ्यामध्ये खरं तर पोलीस प्रशासन असेल किंवा लोणावळा नगर परिषदेची बचावकारी यंत्रणा असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र हॉटेलच्या परिसरामध्ये आतमध्ये आजूबाजूने पूर्णपणे दरड आल्यामुळे ती लोक आतमध्ये अडकल्याची या ठिकाणी माहिती मिळून आलेली आहे। लवकरात लवकर त्यांचा त्या ठिकाणावरून बचाव देखील, रेस्क्यू देखील होणार आहे लवकरच। नक्कीच तुर्तास धन्यवाद सागर या सगळ्या अपडेटबद्दल।